नमस्कार। राज्याच्या राजकारणात आता सर्वात मोठी घडामोड घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले आहे। या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने मोहर लगावली आहे। त्यामुळे आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। पक्ष फुटण्याच्या अगोदर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार बोलत असताना म्हणाले होते की शरद पवार हे देशाचे नेते आहेत, पण त्यांनी कधीही सोबळावर राज्यात सत्तेत आले नाहीत किंवा 100 पेक्षा जास्त आमदार ते निवडून आणू शकले नाहीत। त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी पसरली होती आणि ते बोलताना म्हणाले होते की आता पक्षाने अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्यांना दिली पाहिजे। नवीन नेतृत्व साहेबांच्या नजरेखाली तयार झालं पाहिजे। साहेबांचं आता वय झालंय, त्यामुळे त्यांनी आता मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली पाहिजे असं त्यांनी आपली खदखद व्यक्त केली होती। पण यावर शरद पवार यांच्याकडून त्यांना मी अध्यक्षपद सोडणार नाही, कोणाच्याही मार्गदर्शनाची मला गरज नाही, माझं वय अजून झालं नाही असे ते म्हणाले होते। आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी यावर साहेबच अध्यक्ष राहावे यासाठी त्यांनी हट्ट धरला होता। त्यामुळे शरद पवार यांनी पक्षाची धुरा दुसऱ्यांना सोपवली नाही आणि तेथूनच अजित पवार यांच्या बंडाला सुरुवात झाली आणि थोड्याच दिवसात अजित पवार भाजपसोबत सत्तेत जाऊन सहभागी झाले आणि पक्षात उभी फूट पडली होती। आणि आता निवडणूक आयोगाकडून त्यांना पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळालं आहे, पण दादांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांना विसर पडलाय। भाजपसोबत सत्तेत असताना ते कधीही सोबळावर 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकणार नाही, पण दादांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांना विसर पडलाय। भाजपसोबत सत्तेत असताना ते कधी सोबळावर 100 आमदार निवडून आणू शकणार नाही की फक्त पक्षाची धुरा हातात घेण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती की साहेबांनी आतापर्यंत सोबळावर सत्ता स्थापन केली नाही। आता तर पक्ष आणि चिन्ह दोन्ही दादांकडे आहेत। त्यांना जर सोबळावर 100 जागा जिंकायच्या असतील तर त्यांना भाजपची साथ सोडावी लागेल, तरच ते 100 जागा जिंकू शकतील। पण भाजपसोबत सत्तेत असताना ते कधी 100 जागा जिंकू शकणार नाही। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका।